झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय क्रीडा विश्वात आता महिलाही मागे नाहीत। सायना आणि सानियानंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात आणि क्रीडा विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। मात्र तत्पूर्वी अॅथलेटिक्समध्ये पीटी उषा, वेटलिफ्टिंगमध्ये कर्णम मल्लेश्वरी आणि बॉक्सिंगमध्ये मेरी कोमनं भारताची शान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली। भारतीय क्रीडा विश्वाचा इतिहास पाहिला तर फारच कमी महिलांनी आपल्या कामगिरीने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतलंय। मात्र आता परिस्थितीत सुधारणा झाली आहे। बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि टेनिसपटू सानिया मिर्झाच्या झंझावाती कामगिरीनं एक वेगळंच वलय निर्माण केलं। सायनानं तर वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली। सायनानं भारतीयांना ऑलिम्पिकमध्ये मेडल्सचं स्वप्न दाखवलं। सानिया मिर्झाची कामगिरी फारशी बहरली नाही, पण तिच्या ग्लॅमरनं प्रथमच भारतीय क्रीडा विश्वात एक ब्रँड निश्चितच निर्माण केला। क्रीडा क्षेत्रातील भारतीय महिलांची चर्चा करत असताना पायोल्ले एक्सप्रेसला विसरून चालणार नाही। पीटी उषानं आपल्या भन्नाट कामगिरीनं सर्वांनाच अवाक केलं होतं। सेऊल एशियन गेम्समध्ये तिच्या वेगानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। तिच्या अफलातून कामगिरीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं। मात्र लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये तिचं मेडल थोडक्यात हुकलं। उषानंतर केवळ अंजू बॉबी जॉर्ज लॉंग जम्पमध्ये जागतिक मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करू शकली। तर बॉक्सिंगमध्येही मेरी कोमनं आपल्या अचाट कामगिरीनं जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला। मेरी सलग 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली। कर्णम मल्लेश्वरीचं नाव भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल। भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देणारी ती एकमेव महिला। सिडनी ऑलिम्पिकमध्ये तिनं वेट लिफ्टिंगमध्ये मिळवलेल्या ब्रॉन्झ मेडलनं भारताची इब्रत वाचवली होती। भारताच्या रणरागिणींनी आपल्या कामगिरीच्या जोरावर खेळाच्या मैदानातही हम भी किसी से कम नहीं हेच दाखवून दिलं। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।